सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. प्रसादाचा शिरा आपल्या सगळ्यांनाच आवडतो, पण खूप जास्त तुपकट असल्यामुळे आपण तो नेहमी बनवत नाही. आज आपण कमी तुपामध्ये तो शिरा बनवणार आहोत. तर या स्टीलच्या वाटीने मी सगळं प्रमाण मोजून घेणार आहे. सगळ्यात आधी 1 वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे. मोठी वाटी आहे वाडगा ज्याला आपण म्हणतो तसा हा वाडगा आहे, ज्याच्यात पाव किलो इतकं हे प्रमाण राहतं. त्याच वाडग्याने मी 1 वाटी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. वाडगा भरून पाणी, वाडगा भरून दूध असं घेतलेलं आहे आणि हे आता आपण दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवूया. तोपर्यंत मी इथे कढई घेतलेली आहे. त्याच वाडग्याने अर्धा वाडगा आहे मी तूप घेतलेलं आहे. वितळलेलं तूप आहे हे. नेहमी आपण जो सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो त्याला आपण सगळं समप्रमाणात घेतो. पण आज आपण कमी तुपात बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धच भांडं ते तूप घेतलेलं आहे, जेवढं पुरेसं आहे. आता हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये त्याच वाडग्याने रवा घेतलेला आहे. नॉर्मल रवा आहे. बारीक रवा मी इथे वापरलेला नाहीये. बारीक रव्यामुळे शिरा थोडा चिकट होतो. त्यात आपण केळं सुद्धा घालणार आहोत. म्हणून मी रवा हा आपला मीडियम जो नेहमीचा असतो उपमाचा वगैरे तोच वापरलेला आहे. जर केळं नसेल घालणार तर एखाद वेळ बारीक रवा चालू शकतो. पण केळं घातल्यामुळे ऑलरेडी थोडा शिरा गच्च असा होतो. त्यामुळे शक्यतोवर रवा बारीक वापरू नका. आता हा रवा मंद गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. गुलाबी सोनेरी रंगावरती. 2 ते 3 मिनिटं सुरुवातीचा हा रवा परतून झाल्यानंतर यामध्ये मी केळी घालते. हे केळीचे काप करून घेतलेले आहेत. 2 केळी मीडियम साईजची होती ती मी घेतलेली आहे. जर मोठी केळी असतील तर एकच केळं वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केळी घेऊ शकता. आता केळी आपण या रव्याबरोबर परतून घेतल्यामुळे काय होतं, की शिऱ्यामध्ये जर आपण बऱ्याच वेळेला तुकडे केळ्याचे टाकले तर ते काळे होतात. त्यामुळे जर केळी अशी तुपावरती छान परतून घेतली रव्याबरोबर, तर ती छान रव्यामध्ये मिक्स होतात आणि त्याचा छान स्वाद येतो शिऱ्याला आणि काळे पडण्याचा प्रश्न सुद्धा उरत नाही. आता ही केळी आणि रवा आपण मंद गॅसवरती छान भाजून घेणार आहोत. इथे मी ही कढई बदलून घेतलेली आहे. मोठं भांडं घेतलंय कारण छोट्या भांड्यामध्ये रवा व्यवस्थित भाजला जाणार नव्हता आणि त्याच्यातच जर दूध ओतलं असतं तर व्यवस्थित तो फुलला देखील नसता. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही घेताना थोडं मोठं भांडं घ्या, जेणेकरून रवा व्यवस्थित भाजला जाईल आणि दूध ओतल्यावरती छान फुलायला त्याला जागा मिळेल. भांडं सुद्धा जे घेणार असाल ते थोडंसं जाड बुडाचं घ्यायचंय, म्हणजे रवा करपत नाही आणि ही सगळी प्रोसिजर आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर मी यामध्ये घातलेत काजू, बदाम. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स घालायचे ते तुम्ही घालू शकता. आता हा थोड्या प्रमाणात शिरा असल्यामुळे मी हे वेगळे तुपात परतून घेतले नाहीये. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर ते वेगळे तुपामध्ये आधी परतून घ्या, म्हणजे छान खरपूस ड्रायफ्रुट्स तळले जातील. इथे थोडंच प्रमाण असल्यामुळे मी हे रव्याबरोबरच परतून घेणार आहे. रव्यामध्ये छान ते परतले जातात. वेगळे तुपात परतायची गरज लागत नाही. तर आणखीन आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं हा रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाहीये. तर बघा आता आणखीन एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि रवा थोडासा आपला गुलवट रंगाकडे हा आलेला आहे. पण अजून थोडा आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे आणखीन एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला याला भाजायचे आहे. तुम्ही बघू शकता हा छान असा सुटसुटीत झालेला आहे. जे आपण केळं घातलं होतं ते रव्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. त्याचे तुकडे अजिबात दिसत नाहीये. आता आणखीन एक 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि रवा थोडासा सोनेरी, हलका सोनेरी रंगावरती आलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जे दूध आपण उकळायला ठेवलं होतं ते घालायचं आहे. दुधाला उकळी आलेली आहे, तर ते सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊया. याच्याहून जास्त डार्क रवा भाजू नका, नाहीतर करपट असा वास थोडासा शिऱ्याला येऊ शकतो. यामध्ये मी आता दूध घालून घेते. दूध हे उकळतं आहे आणि रवा सुद्धा खूप गरम आहे. त्यामुळे थोडं थोडं करूनच दूध घालायचंय. सगळं दूध एकदमच रव्यामध्ये ओतायचं नाहीये. नाहीतर काय होतं, फसफसून रवा वर येतो आणि अंगावरती शिंतोडे उडून भाजू शकतं. त्यामुळे यासाठी सुद्धा भांडं आपल्याला थोडं मोठं वापरायचं आहे आणि दूध हे थोडं थोडं करूनच ओतायचं आहे. आता राहिलेलं दुसरं बाकीचं सगळं दूध मी यामध्ये ओतलं आहे.
सोबतच केशरच्या काही काड्या घालत आहे आणि हे छान आपण एकदा हे मिक्स करून घेऊया. एका हाताने जर तुम्हाला रवा ढवळत राहून दुसऱ्या हाताने दूध ओतता येत असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. जर नसेल जमत तर आधी दूध थोडं ओता, रवा छान मिक्स करून घ्या आणि नंतर राहिलेलं पुन्हा दूध यामध्ये ओता. प्रसादाच्या शिऱ्याचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती ह्याआधी अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. संपूर्ण माहितीसकट, टिप्ससकट तो मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि 3 ते 4 मिनिटं याला छान वाफ द्यायची आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. रवा छान फुललेला दिसत आहे. त्याला आपण एकदा मिक्स करून घेऊया. हेच जर तुम्ही छोट्या भांड्यामध्येच अगदी कट टू कट रवा भाजलात आणि त्यामध्ये दूध ओतून तो शिजवून घेतलात, तर रव्याला फुलायला व्यवस्थित जागा मिळत नाही आणि शिऱ्याचा गिचका होतो. त्यामुळे भांडं थोडं मोठंच वापरायचं आहे. आता याला तळापासून छान मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. या स्टेजला आपल्याला आता साखर घालायची आहे. त्याच वाडग्याने मी अर्धा वाडगा साखर घेतलेली आहे. प्रसादाच्या शिऱ्याला बरोबरीने सगळं प्रमाण असतं तेव्हा आपण अख्खी वाटी भरूनच साखर घेतो. सोबतच तुळशीची पानं सुद्धा घातलेली आहेत. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुळशीची पानं मात्र नक्की घाला. त्याचा सुगंध खूप छान येतो शिऱ्यामध्ये आणि प्रसादाचा शिरा असल्यासारखा त्याला छान सुवास येतो. साखर घातल्यानंतर तुळशीची पानं घालायची आहेत. वेलची पावडर इथे टाकायची माझी राहिली आहे, तर आपण यामध्ये आता वेलची पावडर सुद्धा टाकणार आहोत. जर तुम्हाला तुळशीची पानं जास्त आवडत असतील तर तुम्ही 10-12 पानं टाकलीत तरी सुद्धा चालणार आहे. 1 चमचा भरून मी इथे वेलची पावडर घालत आहे आणि सोबतच वरतून 1 चमचाभर तूप सुद्धा घालत आहे आणि हे सगळं आपण छान एकदा मिक्स करून घेऊयात. तळाला जर रवा लागला असेल तर तो तुम्हाला व्यवस्थित आधीच काढून घ्यायचा आहे, नाहीतर तो पुढे जाऊन करपतो आणि मग शिऱ्याला करपट असा वास येऊ शकतो. त्यामुळे जे भांडं वापरणार असाल ते थोडं जाडबुडाचंच घ्यायचं आहे. आता हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. एकसारखा हा रवा करून घेऊयात आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून साखर आपण घातलेली आहे म्हणून पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटं वाफ घ्यायची आहे. 1 चमचाभर तूप पुन्हा वरतून मी टाकलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याला छान 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती वाफ देऊन घेऊया. 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा मी झाकण उघडतेय आणि आपला हा शिरा छान असा तयार झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे असा झालेला नाहीये. केळी घातल्यामुळे त्याचं थोडंसं टेक्स्चर असं मऊ वाटू शकतं. पण हा खाताना चिकट अजिबात लागत नाही किंवा हाताला सुद्धा चिकट लागत नाही. छान असा हा आपला प्रसादाचा लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. याला आपण आता सर्व्ह करून घेऊयात. पण त्याआधी आपण याला गॅस बंद करून वरती झाकण ठेवणार आहोत आणि अशीच वाफ जरा त्याच्यामध्ये मुरून देणार आहोत. म्हणजे छान सॉफ्ट असा लुसलुशीत शिरा तयार होतो. तर इकडे आपला हा शिरा आता तयार झालेला आहे. कमी तुपाचा वापर करून आपण प्रसादाच्या शिऱ्यासारखा शिरा आज बनवला आहे. अर्थातच प्रसादाच्या शिऱ्याची चव त्या दिवशी काही वेगळीच असते. तो आपण एरवी बनवला तर ती चव अशी येत नाही, पण प्रयत्न आपण तसाच केलेला आहे. तर नक्की बनवून बघा हा शिरा. आता मी केळीच्या पानावरती याची छान मूठ पाडून घेतेय. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.